हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम इन डिवाइन पाथ विथ मी. महाभारताची ओळख करून घेत असताना आपण कुरुवंशाचे राजा शंतनू व माता गंगा यांच्या विवाहासंबंधी माहिती पाहणार आहोत. राजा शंतनू प्रसिद्ध, न्यायप्रिय, दयाळू आणि पराक्रमी होते व माता गंगा ब्रह्मलोकातून पृथ्वीवर अवतरलेली दिव्य नदी. एके दिवशी शंतनू नदीकिनारी फिरत असताना त्यांना अतिशय सुंदर, तेजस्वी आदी दिव्य स्त्रीला पाहिले. ती गंगादेवी. त्यांचे दर्शन होताच शंतनू मंत्रमुग्ध झाले व त्यांनी गंगेला विवाहासाठी विनंती केली. मात्र गंगादेवीने अट ठेवली, तुम्ही मला केव्हाही कोणताही प्रश्न विचारायचा नाही किंवा माझ्या कोणत्याही कृतीत अडथळा आणायचा नाही. राजा शंतनूने अट मान्य करत गंगेसोबत विवाह केला. पुढे गंगादेवीला पुत्रप्राप्ती झाली. गंगादेवीला असलेल्या वशुशापामुळे गंगेने तिचे प्रथम 7 पुत्र जन्मताच गंगेत सोडले. 8वा पुत्र जन्मताच गंगादेवी त्याला गंगेत सोडायला जाते, मात्र शंतनू अट मोडतात व 8वा पुत्र वाचवतात. अशा पद्धतीने कुरुवंशातील प्रथम पुत्र निर्माण झाला. तुम्हाला गंगापुत्राचे नाव माहिती आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.